नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी बनावट पदवी बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। यातील एकाला अटक करण्यात आली आहे, तर दुसरा आरोपी फरार होण्यात यशस्वी झालाय। तिसरी आरोपी तरुणी असून ती सध्या कॅनडा इथं एका कंपनीत काम करते आहे। तीनही आरोपी आंध्र प्रदेशचे रहिवासी आहे। आरोपींमध्ये रमण कुमार बंगारू, रतन बाबू मेक्तोडी आणि कंचरला रोशन यांचा समावेश आहे। आरोपी रमण कुमार याला पोलिसांनी अटक केली, तर दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला। तिसरी आरोपी कंचरला ही कॅनडाला एका कंपनीत काम करते। आरोपी कंचरला रोशनच्या नावानं जारी करण्यात आलेली अभियांत्रिकी पदवी आणि इतर कागदपत्र तपासण्याच्या बहाण्यानं एक व्यक्ती विद्यापीठात पोहोचली आणि परीक्षा मंडळ विभागात पदवींबाबत माहिती विचारली। विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला असता सर्व कागदपत्र बनावट असल्याचं समोर आलं। नागपूर विद्यापीठाच्या तत्कालीन कुलगुरूंच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून बनावट पदवी तयार केल्याचं समोर आलं। बनावट पदवीची बाब समोर येताच परीक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली। माहिती मिळताच अंबाझरी पोलीस ठाण्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं आणि एका आरोपीला अटक करण्यात आली, तर दुसरा आरोपी फरार झाला। यामध्ये एक आरोपी रमण कुमार सीतारामलू बंगारू वय 40 वर्ष, राहणार पुतुरुवारी, तोटा मार्ग, 5वी लाईन, गुंटूर, वन टाउन, आंध्र प्रदेश राज्य असं या आरोपीचं नाव आहे। आणि ज्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे जो पळून गेले त्याचं नाव आहे रतन बाबू आनंदराव मेकाटोटी वय 40 वर्षे, राहणार नल्लापाडू, गुंटूर, आंध्र प्रदेश। आणि ज्या मुलीच्या नावाने ही डिग्री बनवलेली आहे ते मुलीचं नाव आहे कांचरला रोशन, सन ऑफ कांचरला कोटेश्वर राव, आंध्र प्रदेश, हैदराबाद असं या मुलीचं नाव आहे। आणि सुकृतदर्शनी अशी प्राथमिक माहिती मिळाली की सदरची मुलगी कदाचित परदेशामध्ये एका ठिकाणी कॉम्प्युटर सायन्सच्या या बनावट डिग्रीच्या आधारे नोकरी करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। त्यामुळेच संबंधित कंपनीने हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी इकडे पाठवले होते युनिव्हर्सिटीकडे, आणि त्या दरम्यान अशा प्रकारे युनिव्हर्सिटीच्या नावाने बोगस डिग्री प्रमाणपत्र प्राप्त करून वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी मिळवून आणि त्याद्वारे शासनाची आणि विद्यापीठाची फसवणूक केल्या कारणाने स्वतःचा अपराध आम्ही रजिस्टर केलेला आहे। यामध्ये तपासामधून कदाचित मोठं रॅकेट असण्याची दाट शक्यता वाटत आहे। आम्ही त्या दृष्टीने आमची टीम अत्यंत सखोलपणे तपास करून यातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना आम्ही तातडीने लवकरात लवकर अटक करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवतो। कागदपत्र तपासली असता पदवीमध्ये मुलीचं नाव लिहिलेलं असल्याचं आढळून आलं। ती कॅनडात राहते आणि तिथल्या एका कंपनीत काम करते। कंपनीनं मुलीची कागदपत्र पडताळणीसाठी इथं पाठवली होती। आता बनावट कागदपत्रांद्वारे पदव्या बनवण्याचं रॅकेट विद्यापीठात सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। सध्या पोलीस पुढील तपास करतायत।